नमस्कार मंडळी, मी वर्षा पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आज दिवस 4था जी मी सुरुवात केलेली आहे की डेली लॉंग व्हिडिओ टाकायचा, तर त्याचा 4था दिवस आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत तर मला खूप छान वाटत आहे। तर आज आहे सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार, पण आज मला 2-3 गोष्टी करायच्या आहेत। तर तुम्हाला तर माहिती आहे की मी साफसफाई केलेली आहे, संक्रांत पण जवळ आलेली आहे। मला साडी घ्यायची, आता मी विचारात पडले की कोणत्या कलरची साडी घेऊ। बरं मला कमेंट करा की ह्या वर्षी कोणता कलर घालायचा नाही। तसं तर ना माझ्या डोक्यामध्ये असं आहे की ब्लॅक कलरची साडी घ्यायची म्हणून, कारण माझ्याकडे तोच कलर नाही आणि फक्त संक्रांतीला आपण काळ्या कलरची साडी घालू शकतो। बघू आता तिथे कोणत्या कलरची आवडते आणि आता कशी साडी घ्यायची आणखीन काहीच ठरवलं नाही। बरं तुमची शॉपिंग झाली का साडीची ज्वेलरीची, हे कमेंट करून नक्की सांगा। तर देवपूजा करायची आहे, आवरलेलं आहे बाकीचं। मी सगळ्यात अगोदर कणिक मळून घेते, कारण बाकीचं सगळं करेपर्यंत ना कणिक भिजली जाते त्याच्यासाठी। आणि आज 2-3 गोष्टी ठरवलेल्या आहेत। सगळ्यात मेन म्हणजे की शॉपिंग करायची आणि दुसरी म्हणजे स्वामी समर्थ मंदिरामध्ये जायचं आहे, कारण खूप दिवसापासून ठरवलं होतं की खुशूला स्वामी समर्थ मंदिरामध्ये घेऊन जायचं पण राहूनच जात होतं। तर आज मी मंदिरात तिला घेऊन पण जाणार आहे आणि शॉपिंग पण करणार आहे। बघू आज साडी घेणं होतं की ज्वेलरी घेणं होतं, तुमच्याबरोबर तर मी सगळं शेअर करणारच आहे। आणखीन मला पूजा करायची, पण सगळ्यात अगोदर म्हणलं कुकर लावून घ्यावं आणि मगच पूजेला बसावं। तर मी काय करत असते, रविवारी ना उंबरठा पूजन पण करते आणि आता आपले पौष महिन्यातील रविवार पण चालू आहेत, त्याची पण मला पूजा करायची आहे। मी असं ऐकलेलं आहे की मराठवाड्या साईडलाच हे उपवास धरतात। बरं तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे ना पौष महिन्यातील रविवार धरतात की नाहीत हेही कमेंट करा। कारण माझी जी मैत्रीण आहे ना ती सातारा साईडची आहे, तर त्यांच्या इकडे ना पौष महिन्यातील रविवार धरत नाहीत। तिला जेव्हा मी सांगितलं की आमच्याकडे पौष महिन्यातील रविवार धरतात, तेव्हा तिला खूप वेगळं वाटलं की असं काहीतरी असतं म्हणून, कारण त्यांच्याकडे थोडीशी वेगळी पद्धत आहे। तुमच्याकडे कशी आहे हे कमेंट करा, कारण मला खूप छान वाटतं असं नवीन नवीन काहीतरी ऐकायला त्याच्यासाठी। तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे कमेंट करा। आता ही कणिक ना भिजायला ठेवते, म्हणजे चपात्या एकदम मऊसूत होतात त्याच्यासाठी। आता कणिक तर मळून झालेली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की भाजीला काय करू। आता 2-3 ऑप्शन आहेत। एक म्हणजे ही ताजीच आहे, पण तरी पण हिला ना 3 दिवस झालेले आहेत, गवारीची शेंग। आणि कालच मी येताना पालक चुक्याची भाजी आणलेली आहे आणि भेंडीची भाजी, वरण। आता ह्या तिन्हीपैकी काय करू हा प्रश्न पडलेला आहे। अहोंनाच विचारते, आज सुट्टीचा दिवस आहे, त्यांना काय खायचं। अहो अहो काय खायचं तुम्हाला? 3 भाजी आहेत, एक गवारीची शेंग, पालक चुका आणि भेंडीची। पालक चुका करू का? तसं तर मला माहीतच होतं की ते पालक चुकाच म्हणणार आहेत, कारण 2 आठवडे झालं की पालक चुक्याची भाजी केलेली नाही। अर्ध्या पालकाची तर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। हा अर्धा पालक आणि चुका, आमच्या घरी ना चुका जास्त आवडतो पालकामध्ये, त्याच्यासाठी इथे मी चुका थोडासा जास्तच घेणार आहे। आंबट पालकाची भाजी ना खूप छान लागते। इथे ना मी पालक चुका नीट करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही इथे बघत असाल ना हा कचरा मी टाकून देत नाही। तसं तर ना मी घरातल्या कमीत कमी गोष्टी टाकून देत असेल, नाहीतर त्याचं काही ना काही करते, कचरासुद्धा। आता हा कचरा ना मी थांबा दाखवते, एका घागरीमध्ये टाकून ठेवत असते, 1 आठवड्याचा कचरा पूर्ण। आता हे मी कशासाठी करत असेल बरं, कमेंट करून नक्की सांगा। आली का तुमची कमेंट? तर हा जो कचरा आहे ना याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवत असते आणि 9-10 दिवसानंतर ना याचं जे पाणी आहे ना ते झाडांना टाकते, झाडं खूप छान येतात याच्यासाठी।
काही जणांना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही तुम्ही कचरा टाकून देऊ नका. असाच गोळा करा, त्याच्यामध्ये पाणी ठेवा, 8 दिवस झाकून ठेवायचं आणि नंतर ते पाणी तुम्ही झाडांसाठी. खुशी बाबांना करू दे ना. बाबा पटपट करत नाहीत. पालक चुका कट केला, आता शिजवून घ्यायचा आहे. कुकर लावून सगळ्यात अगोदर इथे ना मी देवाची पूजा करून घेत आहे. इथे ना खुशू माझी हेल्प करत आहे. ओ खुशू ना हाताने कपडे घातले. सूर्यनारायणाच्या पूजेच्या अगोदर इथे मी उंबरठा पूजन करून घेणार आहे. तर इथे हळदीचं ना लेपन अगोदरच बनवून घेतलेलं आहे. गुरुवारी आणि रविवारी उंबरठा पूजन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि खरंच याचा मी अनुभव घेतलेला आहे. जे मेन दरवाजा आहे ना, त्या हळदीचं जे लेपन तयार केलं ना, त्यानेच इथे स्वस्तिक काढून पूजा करायची. चांगला उंबरठा लेपून घ्यायचा, त्याच्यावरती रांगोळी काढून हळदी कुंकू लावून ना पूजा करून घ्यायची. आणि उंबरठा पूजन झालं की लगेच इथे मी सूर्यनारायणाची पूजा मांडते. आता गावाकडे ह्या पूजेचं सगळं सामान भेटतं, पण शहरात काही तेवढं भेटत नाही. जेवढं आहे त्यानेच इथे पूजा मांडून घेतली आणि नमस्कार केले. इथे आपला पालक चुका छान शिजलेला आहे. तर याच्यामधला अर्धा काढला आणि खुशूसाठी इथे मी भाजी बनवून घेतलेली आहे पालक चुक्याची, कारण ती तेवढं तिखट खात नाही म्हणून. आणखीन तेवढी सवय नाही तिच्यासाठी म्हणून वेगळी बनवली. आता इथे आमच्यासाठी बनवायची आहे. आणखीन एक प्रॉब्लेम झालेला आहे, कुकरचं झाकण ना थोडंसं खराब झालं. खुशूकडून ना 2 वेळेस हे पडलेलं आहे. आता वरी तरी कुठे ठेवायचं काय माहीत, त्याच्यामुळे ना शिट्टीच होईना झाली. आता कालच पडलं होतं, त्याच्यामुळे आज कसली शिट्टी झालेली नाही. मग इथे तसंच शिजवून घेतलेलं आहे मी. आता हे साईडला ठेवते, आणखीन काही खराब व्हायला नको. आता इथे ना मी खलबत्त्यामध्येच वाटून घेणार आहे, कारण जे मिक्सरचं भांडं आहे ना लहान, ते पण माझं खराब झालेलं आहे म्हणून आता खलबत्त्यामध्येच वाटून घेते. कुठे घेऊ? इथे ना छान असा पालक चुक्याचा गरगटा करून घेतलेला आहे. आता चपात्या करायच्या आणि भांडे ना मी नंतरच घासणार आहे शॉपिंगवरून आल्यावर. तर बघा असं पीठ काढून घेत असते मी एका डब्यामध्ये. त्याच्यामुळं काय होतं, जर राहिलेलं पीठ आहे ना आपण जर वापस त्याच पिठामध्ये टाकलं तर आळ्या वगैरे होतात, म्हणून याच्यासाठी मी सेपरेट एक डब्बा केलेला आहे. आता हे वापस टाकायची गरज पडत नाही आणि आपल्या पिठाला आळ्या वगैरे होणार नाहीत. याच्यासाठी ना तुम्ही पण असंच करा. काय होतं, जास्त पीठ असतं. हो चपाती देऊ. कसं आपण एकदमच पीठ दळून आणलेलं असतं आणि हे वापस टाकल्यानंतर ना हे पिठाचा वगैरे हात लागलेला, त्याच्यामुळे आळ्या होऊ शकतात. आणि असा डब्बा सेपरेट केला ना तर आळ्या होत नाहीत. इथे ना सगळ्या चपात्या करून घेतल्या आणि आहोंसाठी ताट वाढून घेते, कारण गरम गरम आहेत तोपर्यंत जेवण करतील. आणि मी तर संध्याकाळीच उपवास सोडणार आहे, कारण जर मला दुपारी जेवलं ना संध्याकाळी भूक लागते आणि झोप येत नाही. याच्यासाठी आहोंसाठी ना इथे छान असं ताट वाढून ठेवलेलं आहे. आणि किचन वट्ट्यावर जो स्वयंपाकाचा पसारा आहे ना तोही क्लीन करून घेते, म्हणजे आपलं किचनही छान वाटेल. तर मंडळी बाकीचं सगळं आवरून इथे मी छान तयार झालेली आहे. कशासाठी ते तर तुम्हाला माहितीच आहे.
आता अहो ना, कधीपासून मी विनवत आहे की लवकर चला, आपल्याला लवकरच वापस यायचं आहे, कारण खुशूला स्केटिंगला पण घेऊन जायचं आहे आणि येता येता खूप उशीर होईल, एकतर माझा उपवास पण आहे. तर इथे अहो कशासाठी निघत नाहीत तुम्हाला समजलंच असेल, कारण त्यांना बघायची आहे मॅच आणि मला करायची आहे शॉपिंग. त्यांना म्हणलं आता खूपच उशीर झाला, चला लवकर, म्हणून आता कुठेतरी तयार झालेले आहेत आणि केस तुम्हाला असे दिसत आहेत. तर आमच्याकडे ना रविवारचा उपवास धरल्यावर केस विचरत नाहीत, त्याच्यामुळे मी तसाच जुट्टू इथे बांधलेला आहे. आता मी काय काय शॉपिंग केली सगळं तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे, पण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. चला बाय.